नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2021 व पोस्टमन मेलगार्ड तथा MTS परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे अपेक्षित 75 क्वेश्चन. चला तर सुरू करूयात मित्रांनो. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आपला पहिला प्रश्न, कॅनडाची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे. पुढील प्रश्न, पीर पंजाल खिंड टिमटिंब राज्यात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जम्मू काश्मीर या राज्यात पीर पंजाल खिंड आहे. बाजरी उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राजस्थान. लिओनार्दो दा विंची हा चित्रकार कोणत्या देशाचा होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इटली. ज्यांनी लिओनार्दो विन्सी यांनी मोनालिसा हे चित्र काढलेलं होतं, तो इटली देशाचा होता. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक टिंबटिंब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मदन मोहन मालवीय. सार्वजनिक बांधकाम खाते सर्वप्रथम कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लॉर्ड डलहौसीना. बृहत्कथा हे पुस्तक टिंबटिंबने लिहिले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुणाढ्य याने बृहत्कथा हे पुस्तक लिहिलेलं आहे. अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली. पुढील प्रश्न, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमात दिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29 ते 30 या कलमामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार दिलेला आहे. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत कशाची तरतूद करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मूलभूत कर्तव्य. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ही पंचायत समितीचे सभापती असतात, जे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात ते. पुढील प्रश्न, महानगरपालिकेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 221. तालुका स्तरावर कायदा व सुव्यवस्थेचे कार्य कोण करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तहसीलदार हे तालुका स्तरावर कायदा व सुव्यवस्थेचे कार्य करते. पुढील प्रश्न, पोलीस पाटलास पुढीलपैकी कोण रजा मंजूर करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तहसीलदार. तहसीलदार हे पोलीस पाटलास रजा मंजूर करते. पुढील जोड्या लावण्यासाठी जोड्या लावा प्रश्न दिलेला आहे. नदी आणि उपनदी यांच्या जोड्या लावायच्या आहे. तर हे बघा, इंद्रायणी, भीमा इंद्रायणी, गोदावरी वैनगंगा, कृष्णेची कोयना ही उपनदी आहे. तर तापी ही गिरणाची उपनदी आहे. भीमा, इंद्रायणी, गोदावरी, वैनगंगा, कृष्णा, कोयना, तापी, गिरणा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पोस्टमन भरतीला विचारत आहे मित्रांनो असे क्वेश्चन. नद्या व उपनद्या, दिनविशेष. पुढील प्रश्न, पाण्याद्वारे पुढीलपैकी कोणता आजार पसरतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पोलिओ, कॉलरा व टायफॉइड हे तिन्ही आजार हे पाण्याद्वारे पसरतात. कॅथोड किरणांचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विल्यम कुक यांनी कॅथोड किरणांचा शोध लावला. टिमटिमच्या उपकरणाने पाण्याचे असंगत आचरण स्पष्ट जाणवते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, होपच्या उपकरणाने पाण्याचे असंगत आचरण स्पष्ट जाणवते. जागतिक मृदा दिन कोणत्या तारखेचा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन असतो. 12 मास या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सदानंद देशमुख हे 12 मास या कादंबरीचे लेखक आहेत. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कोणत्या क्षेत्रासाठी कार्य करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मानवी हक्क. मोहिनीअट्टम हे कलानृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केरळ. पुढील प्रश्न, RPG कशाचे संक्षिप्त रूप आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिपोर्ट प्रोग्राम जनरेटर. मित्रांनो, हे असे लॉंग फॉर्मवर प्रश्न पोस्टमनला विचारत आहे, पोस्टमन या परीक्षेसाठी विचारत आहे. आणि नृत्य, कादंबऱ्या हे विचारत आहे मित्रांनो. आर्द्रता कमी झाल्यास ध्वनीवर काय परिणाम होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ध्वनीचा वेग हा कमी होतो. दूरची वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी टिंबटिंबाचा वापर केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दूरदर्शक. कपड्याच्या ड्राय क्लिनिंगमध्ये पुढीलपैकी कशाचा वापर करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेन्झिनचा वापर करतात. बांगडी रोग कोणत्या पिकावर पडतो? तर बांगडी रोग हा बटाटा या पिकावर पडतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाचा योग्य उतरता क्रम ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर. पुढील प्रश्न दख्खनच्या पठाराची उंची टिंबटिंब मीटरच्या दरम्यान आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 300 ते 900 किलोमीटर दरम्यान आहे. कोणत्या ग्रहाची 2006 मध्ये मान्यता काढून घेण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्लुटो या ग्रहाची 2006 मध्ये मान्यता काढून घेण्यात आली. अफगाणिस्तानास लागून असलेले भारतातील राज्य पुढीलपैकी कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. मित्रांनो, पोस्टमनला पण असेच प्रश्न विचारत आहेत. पोस्टमनला आज विचारला होता मित्रांनो. आता एक क्वेश्चन विचारण्यात आला होता मित्रांनो आता झालेल्या परीक्षेमध्ये की भारताला सगळ्यात जास्त कोणत्या देशाची सीमा लागून आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तो बांगलादेश. तसंच अफगाणिस्तानास लागून असलेले भारतातील राज्य हे जम्मू काश्मीर आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाघ. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले. पुढील प्रश्न मुस्लिम सत्यशोधक समाजाचे संस्थापक टिंबटिंब. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हमीद दलवाई हे मुस्लिम सत्यशोधक समाजाचे संस्थापक आहेत. सम्राट अशोकाच्या कोणत्या शिलालेखात पशु हत्येची निंदा केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिल्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकाच्या पशु हत्येची निंदा केली आहे. चुकीची जोडी ओळखा. तर या ठिकाणी कलम 63 उपराष्ट्रपती बरोबर आहे. कलम 324 निवडणूक आयोग हेही बरोबर आहे. कलम 81 लोकसभा हेही बरोबर आहे. कलम 2 हे चुकीचं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महान्यायवादीसाठी कलम दिलेलं आहे मित्रांनो 76 ते कलम 88 हे महान्यायवादीसाठी कलम आहे व राष्ट्रपतीकडून यांची नियुक्ती केली जाते. पुढीलपैकी कशास न्यायालयीन संरक्षण नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही मूलभूत कर्तव्य व राज्याची धोरणात्मक तत्त्वे यासाठी न्यायालयीन संरक्षण नाही. मनपा महानगरपालिकेचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महानगरपालिकेचा आयुक्त हा मनपाचा पदसिद्ध सचिव असतो, मनपा आयुक्त. किती जिल्हे मिळून प्रांत तयार होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दोन तालुके मिळून प्रांत तयार होतो. जिल्हा परिषदेचा अर्थ समितीचा सभापती कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती असतात. गोवा मुक्ती दिन कधी असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 19 डिसेंबर. CNG कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हे CNGचे संक्षिप्त रूप आहे. भारतातील पहिली महिला राजदूत कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CB मुदम्मा या भारतातील पहिली महिला राजदूत होत्या. अंडरकटिंग हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हॉकी. इग्नायटेड माइंड ही पुस्तक कोणाचे आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे. पुढील प्रश्न ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास टिमटिम म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डाऊन्स, पर्याय क्रमांक 4. भुरी हा रोग कोणत्या पुढीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंबा. शबरीमाला मंदिर कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ, पर्याय क्रमांक 2. केरळ राज्यात शबरीमाला मंदिर आहे. इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. पुढीलपैकी कोणत्या इंग्रजांनी राव बहादूर ही पदवी दिली होती? कोणास इंग्रजांनी राव बहादूर ही पदवी दिली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादोबा पांडुरंग तरखडकर. चौथाई व सर देशमुखी हे कर कोणी लावले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराजांनी चौथाई व सर देशमुखी हे कर लावले होते. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी सरकारने केलेली पोलीस कारवाई याला ऑपरेशन पोलो हे नाव दिलेलं होतं. पर्याय क्रमांक 1. सासवडचे पठार टिमटिम जिल्ह्यात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे या जिल्ह्यात सासवडचे पठार आहे. भारतात स्थापन करण्यात आलेली अप्सरा ही पहिली अणुभट्टी कोणत्या देशाच्या मदतीने उभारली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रिटन. बनारस हिंदू विश्वविद्यालय कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वाराणसी. जे चुकीची जोडी ओळखा. फळे व संशोधन केंद्र हे ओळखायचं आहे. आंबा चुकीची जोडी ओळखायला लावलेली त्यांनी. आंबा हे फळ वेंगुर्ला सिंधुदुर्गमध्ये संशोधन केंद्र आहे. केळी यावल जळगावमध्ये. संत्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत्री जे आहे ते नागपूरमध्ये आहे. आणि श्रीरामपूरमध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे. तसंच नारळ संशोधन केंद्र हे रत्नागिरीमध्ये आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं होतं, जे संत्री नागपूरमध्ये आहे. ग्रामसेवकाची प्रशिक्षण केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत ते ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंदेवाही, बुलढाणा व अमरावती या तिन्ही ठिकाणी ग्रामसेवकांची प्रशिक्षण केंद्रे आहेत. वरीलपैकी सर्व. जिल्हा नियोजन समिती स्थापन करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अशोक मेहता समिती. महानगरपालिकेचे पुढीलपैकी कोणते कार्य नाही ते ओळखा. वाहतूक सेवा पुरवणे, जन्म मृत्यू यांची नोंदी ठेवणे व पर्यावरणाचे संरक्षण करणे हे तिन्ही बरोबर आहेत. परंतु पर्याय क्रमांक 4 शहरात ब्रॉडबँड सुविधा देणे हे चुकीचे आहे. सन 2012ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली होती? हा प्रश्न चुकीचा आलेला आहे. पद्मश्री हा कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4थ्या क्रमांकाचा आहे पद्मश्री हा किताब पुरस्कार. इराणची राजधानी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेहरान. पाने गुंडाळणारी आळी हा रोग कोणत्या पिकावर पडतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भुईमूग. पुढीलपैकी कोणती ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पीयूषिका ग्रंथी. जिना शरीराची उंची वाढते ती ग्रंथी, ती मानेमध्ये असते. पुढीलपैकी कोणत्या ग्रहास लाल ग्रह असे म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मंगळ. विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचे उपयोग पुढीलपैकी कोणत्या उपकरणात होतो? तर हीटर, विद्युत इस्त्री व विद्युत ओव्हन या तिन्हीमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग होतो. पुढील प्रश्न गव्हामध्ये कोणते आम्ल असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्लुटामिक आम्ल. पुढील प्रश्न सार्वजनिक वितरण प्रणालीचा उद्देश टिमटिम हा होय. पर्याय क्रमांक 4 प्रश्नाचं उत्तर आहे 2 जे सार्वजनिक वितरण प्रणालीचा उद्देश आहे चलनवाढीचे नियंत्रण करणे व शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळवून देण्यास मदत करणे. 2 व 3 हे बरोबर आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी. भारतीय राज्यघटनेत टिमटिम भागात कल्याणकारी राज्याची संकल्पना विशद केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भाग 4 मध्ये, चौथ्या भागामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना विशद केलेली आहे राज्यघटनेत. गाय व्यायल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलोस्ट्रम. भारताने 1974 कोणाच्या निरीक्षणाखाली अणुचाचणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा रामन्ना. पुढील प्रश्न, शेतकऱ्यांना टिमटिम बँकेमार्फत दीर्घ कर्ज मुदतीचे कर्ज उपलब्ध केले जाते. तर ही बँक आहे भूविकास बँक. मित्रांनो, आपण बघितले 75 क्वेश्चन जे पोस्टमन MTS मेलगार्ड ज्या आत्ता ज्या तत्सम परीक्षा चालू आहेत त्यामध्ये विचारण्यात येणारे क्वेश्चन आहे मित्रांनो. तसेच पोलीस भरतीमध्ये परंतु हे प्रश्न येतात मित्रांनो, व आलेले पण आहेत काही प्रश्न यामध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.